नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण रोज काय केलं हे पाहतच असतो, पण आज वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 15 भाज्या बघायला मिळणार आहेत आणि त्या देखील आमच्या मराठवाड्यातल्या खास आहेत बरं का, आणि थंडीमध्ये स्पेशल बनणाऱ्या आहेत। चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया आपल्या आवडीच्या वांग्यापासून। कोण कोण आहेत वांगे प्रेमी त्यांनी पटापट लाईक करायचे आणि कमेंट पण करायचं आहे। तर इथं घेतलंय आपण गावरान वांग। तर मराठवाड्यामध्ये की नाही असं पांढरट रंगाचं गावरान वांग खास पाहायला भेटतं, जे थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जांभळ्या रंगाचं वांग असतं ना, ते आमच्याकडे फार कमी बघायला मिळतं। थोडंसं पांढरट काटेरी गावरान वांग घेतलेलं आहे आणि जास्त मोठे काटे असतील तर थोडे थोडे कट करायचे आहेत आपल्याला, आणि थोडंसं देठ कट केलं मी आणि बाकी 4 भाग करून घेतले आणि आपण पाण्यात घालून घेणार आहोत, जेणेकरून वांग्यामध्ये मसाला छान बसला जातो। खूप मोठं वांग असेल थोडीशी साईजनी तर त्याचे तुम्ही काप करू शकता, आणि असे मीडियम आकाराचे असतील तर ह्या पद्धतीने आपण 4 भाग करून घ्यायचे आहेत आणि सर्व वांगे आपल्याला पाण्यात घालून घ्यायचे, जेणेकरून वांग लाल पडत नाही। त्यानंतर आता आपण मसाला बघणार आहोत। तर खऱ्या वांग्यासाठी स्पेशल मसाला बनवला जातो, तो म्हणजे सुकं खोबरं, जिरं, शहाजिरं, लवंग, दालचिनी आणि मिरं, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे। सगळा मसाला आपण मिक्सरमध्ये घालून एकदा बारीक करून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट लागल असं, आता जितके वांगे असतील, तर पाव किलो वांगे आहेत त्यासाठी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं, भाजलेले दाण्याचं कूट आहे। चवीनुसार मीठ घालून एकदा परत फिरवून घेतलं। सगळा मसाला आपण एका खोलगट ताटामध्ये काढून घेतलेला आहे। खोलगट ताट घेण्याचं कारण काय ते मी पुढे सांगतेच। त्यानंतर आपण पाण्यातली वांगी काढून घ्यायची, छान निथळायची आणि ह्या पद्धतीने अगदी मस्त असा मसाला भरून घ्यायचा, भरपूर मसाला भरायचा आहे आपल्याला। आणि नंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, मस्त मोहरीची फोडणी कडकडीत करून घ्यायची आणि सगळी वांगी आपण तेलावरती तळसून घ्यायची आहे, आणि राहिलेला मसाला देखील आपण त्यावरती घालून घेणार आहोत। एकदा छान मिक्स करायचं, गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये लागल असं गरम पाणी घालायचं। तुम्हाला जर गरम पाणी घालायचं नसेल, सुक्कं वांग करायचं असेल, तर काय करायचं, जेव्हा वांगी तळसतात त्यावेळेस ते खोलगट ताट झाकायचं आणि त्याच्यावरती पाणी घालायचं आणि गरम झालेलं पाणी खाली शिफ्ट करत राहायचं, जेणेकरून वांग्याचा रस्ता पण लपथपा होतो आणि दुसरं पाणी गरम पण करावं लागत नाही। मंद आचेवर मस्त खारं वांग शिजवून घ्यायचं आहे, छान असं खारं वांग तयार होतं। त्यानंतर आपण बघणार आहोत पुढची रेसिपी। पुढची रेसिपी देखील एकदम इंटरेस्टिंग आहे बरं का। चला तर मग पटकन बघूया काय आहे। सध्या बाजारामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, पालेभाज्या सगळंच आहे उपलब्ध। तर काय केलं मी, एक कोथिंबीरची पेंडी आणून स्वच्छ निवडून घेतली, थोडीशी देठं ठेवलीत बरं का, कवळी कवळी होती म्हणून, आणि मस्त छान धुवून घ्यायचे, कारण पालेभाज्यांना थोडी माती जास्त असते, परत कुठून कुठून आलेल्या असतात, त्यामुळे भाज्या कोणत्याही फळभाज्या असू द्या, पालेभाज्या असू द्यात, धुतल्याशिवाय वापरायच्या नाहीत, किंवा पालेभाज्या ज्या आहेत त्या चिरायच्या अगोदर धुवायच्या, निथळत ठेवायच्या आणि त्यानंतर चिरायच्या। कोथिंबीर चांगली धुतल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं, लसूण घालून मिक्सरच्या भांड्यात घालून नुसती फिरवून घेतलेली बरं का, त्याला वाफ काढली नाही किंवा काही नाही। पॅनवरती तेल गरम करून घेतलं, जिऱ्याची फोडणी करून ती प्युरी घालून घेतली। आपण मस्त असा इंटरेस्टिंग प्रकार करणार आहोत। तुम्हाला समजलंय का? समजलं असेल तर पटकन कमेंट करा बरं का। चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला, छान सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। लसणाचा कच्चेपणा पण जावा आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जावा, त्याच्यासाठी परतणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि हिंग घालून शिजवलेला भात घालून घेणार आहोत, आणि भात घातल्यानंतर मस्त छान मिक्स करायचे, साजूक तूप घालायचे आणि दणदणीत वाफ काढायचे। आपला कोथिंबीर भात किंवा कोरिएंडर राईस तयार झालेला आहे। चला आपण बघूया पुढची रेसिपी काय आहे। पुढची रेसिपी तर एकदम इंटरेस्टिंग आहे। हे आहेत सोलाणे, म्हणजे तुरीच्या शेंगा जेव्हा ओल्या असतात, आता काही ठिकाणी वाळल्यात शेंगा, काही ठिकाणी ओल्या आहेत, आणि संक्रांत होईपर्यंत तर बाजारात उपलब्धच असतात। तुरीचे सोलाणे सोलून घेतले आपण आणि मस्त ते छान तेल वगैरे न घालता भाजून घेतले। सोलाणे भाजते तोवर आपण एक मसाला करणार आहोत। त्यासाठी गावरान टोमॅटो,
आलं, लसूण आणि कढीपत्त्याची प्युरी करून घ्यायची. कढीपत्ता पण आपण त्यामध्येच घालणार आहोत कारण चव छान येते म्हणून. मस्त छान अशी प्युरी करून घ्यायची. लागले तर आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून छान वाटलं जाईल. आपले सोलाणे चांगले भाजून झाले की मग ते काढून घ्यायचे एका ताटामध्ये. तुम्हाला जर वाटलं की थोडंसं तेल घालावं तर तेल घातलं तरीही चालतं. त्यानंतर सोलाणे भाजल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत आणि ती जी आपण प्युरी केलेली आहे ती प्युरी घालून घेणार आहोत. आणि तेल जास्त गरम करायचं नाही आहे. जेव्हा आपण प्युरी घालतो की नाही त्यावेळी तेल कोमट असलं तरीही चालतं. जास्त तेल कडक झालं की ती प्युरी जी असते त्यामध्ये पाण्याचा वापर झालेला असतो ती खूप उडते आणि पूर्ण गॅसवरती उडल्यानंतर गॅस पण घाण होतो आणि भांडी पण जास्त घाण होतात. त्यामुळे कोमट तेलामध्ये कोणतीही प्युरी घालायची. त्यानंतर छान तेल सुटस्तर परतून घ्यायचं. त्यात चवीनुसार मीठ, काळा एसूर, थोडीशी धणेजिरे पावडर आणि हळद घातलेले ते सगळं छान परतून घेतलं आणि ते सोलाणे जे होते ते आपण क्रश करून घेतले मिक्सरला. म्हणजे अगदी थोडंसं बरं का पल्स मोडवर फिरवून घेतले आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला आपला परतून झालेला आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ती क्रश केलेले सोलाणे घालू शकतो किंवा आपण अगोदर पाणी घातलं गरम आणि पाण्याला उकळी आली आणि त्यानंतर घातलं तरीही चालेल. तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. ते गरम पाणी लागल असं घालायचं. तुम्हाला लपतप करायचं असेल, तुम्हाला पातळ करायचं असेल, आपण आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो. पण शक्यतो ही भाजी ज्वारीची बाजरीची भाकरी सध्या सिजनेबल असते की नाही त्यासोबत कुस्करून खायला एकदम भारी लागते. कुस्करून खाणं म्हणजे काय माहिती आहे का मंडळी? चुरून खाणं हो. गरमागरम भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची त्याच्यावरती सोलाण्याचा रस्सा, क्या बात आहे. अनुभव एकदा नक्की घेऊन बघा. चला बघूया आपण पुढची रेसिपी. पुढची रेसिपी तर अगदी सोपी आहे आणि बघता क्षणी तुम्हाला करावीशी वाटेल अशी आहे. कारण सध्या भरपूर हिरव्यागार कोथिंबीर आल्यात, भाज्या आलेल्या आहेत. तर कोथिंबीर आपण छान निवडून घेतली, धुवून घेतली आणि थोडीशी निथळत ठेवली होती. ती बारीक चिरून घेतली. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि खलबत्त्यामध्ये ठेचलेला लसूण तो आपण त्या तेलावरती घालून घेतला. लसूण छान लाल रंग असं आलं त्याला की त्यात आपण घातली हिंग आणि हिंग घातली की ती चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. आपण पाहिलं आहे की कोथिंबीर किती सुंदर अशी हिरवीगार दिसते की नाही. ह्याला आपल्याला जास्त परतायची नाही आहे. कोथिंबीर चांगली आपण असे थोडीशी परतली की त्यात आपण चवीनुसार लाल तिखट, नंतर मीठ, थोडीशी हळद आणि थोडंसं धणे पावडर घातलं आणि त्यात आपण एक बटाटा उकडून सालं काढलेला होता तो बटाटा आपण क्रश करून घातला त्यामध्ये कोथिंबीरीमध्ये आणि थंड करायला ठेवलं. तोपर्यंत कणिक तिंबून झालेली होती आणि आपण ज्या पद्धतीने आलू पराठा करतो की नाही त्या पद्धतीने गोळा घ्यायचा कणकेचा, पारी करायची त्याची छानशी आणि त्यात बसेल एवढं मिश्रण घालायचं ते कोथिंबीरीचं. मस्त हा कोरिएंडर पराठा तयार होतो. पाहिलं की नाही तुम्ही किती सुंदर. आणि बटाट्यामुळे की नाही त्याला छान असं बाइंडिंग येतं आणि चव तर छान लागतेच. आता आपल्याला आलू पराठ्याची चव माहितीच असते पण भरपूर कोथिंबीरीचा हा कोरिएंडर पराठा एकदम भन्नाट लागतो. सॉससोबत खा, लोणच्यासोबत खा किंवा एखादी चटणी करा, एकदम भारी. नाही तर नुसतं तूप टाकून शेकल्यानंतर गरमागरम खायलासुद्धा मज्जा येते बरं का. त्यामुळे हा पराठा कधी केला नसेल ना तुम्ही तर नक्की करून बघा. आणि आपण नेहमीच चपात्याची कणिक तिंबलेली असते, एखादा बटाटा उकडून ठेवलेला असेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप भन्नाट लागतो. छान आपण लाटून घेतला पराठा आणि मंद आचेवर छान शेकून घ्यायचा आहे आणि तूप घाला, बटर घालाल किंवा तेल आणि भाजा, कसंही तुम्ही भाजा. पण शक्यतो पराठे की नाही तुपावरती भाजले तर एकदम भन्नाट अप्रतिम लागतात. मस्त असा पराठा भाजून घेतला दोन्हीकडून आणि गरमागरम लगेच ताव मारून घ्यायचा. वाट कशाची बघायची. मस्त हा वेगळ्या पद्धतीचा पराठा आहे आणि सध्या भाज्या भरपूर आहेत. तुम्ही कोथिंबीरीच्या ऐवजी पालक, मेथी, आणखीन तुम्हाला कोणती आवडीची भाजी असेल तर ती देखील घालू शकतो. इतका भारी पराठा होतो. आता बघूया आपण वेगळी पुढची भाजी काय. तर हा होता आणलेला रानातला राजमा. आमच्या रानात राजमा पेरला आहे तुम्हाला माहितीच आहे. तर कोवळा राजमा घेऊन आलेलो होतो आम्ही आणि तो सोलून घेतला. कढईवरती तो छान घालून भाजून घ्यायचा आणि मंद आचेवर भाजायचा बरं का. थोडंसं तेल घालायचं नकळतपणे अगदी आणि मस्त राजमा भाजल्यानंतर तो पण असा फुलतो.
म्हणजे खूप असा खमंग वास येतो बरं का जेव्हा ओला राजमा भाजला जातो. आता हाच राजमा आपण वाळवतो, स्टोअर करून ठेवतो आणि भिजवून त्याचं कडधान्यासारखं भाजी करतो की नाही, तर त्यावेळी करताना त्याची चव वेगळी असते आणि हा असा ओला करताना ह्याची चव वेगळी असते. अगदी छान खमंग असा वास सुटतो जेव्हा हा राजमा आपण मंद आचेवर भाजतो. छान राजमा भाजतोय तोपर्यंत आपण काय करायचं, ओलं खोबरं मस्त पातळ पातळ काप करून घ्यायचे. आता तुमच्याकडे नसेल ओलं खोबरं तर सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल, पण शक्यतो ओल्या खोबऱ्याची चव छान लागते. त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं घेतलं आणि एक कांदा मी असा फोडला होता आणि गॅसवरती डायरेक्ट भाजून घेतला होता आणि तो कांदा देखील आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि मिक्सरला घालून आपल्याला त्याची प्युरी करायची आहे. आता कांद्याची चव ना अशी गॅसवरती भाजल्यामुळं एकदम अप्रतिम येते. आम्ही काय करतो, जर आमच्याकडं चूल पेटलेली असेल भाकरीसाठी किंवा आणखीन काही करण्यासाठी तर त्यामध्ये आम्ही अशी कांदा खोबरं भाजतो बरं का नेहमी. एकदम भारी चव येते म्हणून. स्मोकी फ्लेवर म्हणतो ना आपण, जो असं कोळसा वगैरे ठेवून आणतात, तो स्मोकी फ्लेवर डायरेक्ट चुलीमध्ये कांदा किंवा खोबरं भाजलं तर येतोच. तर तो कांदा तुकडे करून घातला आपण त्याच्यामध्ये आणि टोमॅटो पण घातले, एक गावरान, आणि प्युरी करून घेतली. आपला राजमा देखील एकदम छान तोपर्यंत भाजून झाला, तो काढून घेतला. त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि प्युरी घातली. प्युरी घालताना तेल जास्त गरम करायचं नाही, नाहीतर मग सगळा गॅस खराब होतो बरं का. कोमट तेलामध्ये घातली तरीही चालते. आणि प्युरी घातली की आपण लगेच चवीनुसार मीठ घातलं, कारण आपण त्यामध्ये टोमॅटो वापरलं होतं. टोमॅटो शिजायला टाईम वेगळा लागतो. टोमॅटो आपलं भाजलेलं नव्हतं, कांदा भाजलेला होता छानपैकी आणि टोमॅटो भाजलेलं नव्हतं, त्यामुळे चवीनुसार मीठ घातलं. मस्त तेल सुटस्तोवर सगळा मसाला सुरुवातीला भाजून घेतला. नंतर काळा एसूर, थोडीशी धने जिरे पावडर घातली आणि मस्त छान सगळं मिक्स करून घेतलं. आणि मसाले परतताना एक महत्त्वाची टीप हेच आहे बरं का, की तुम्ही मसाला जितका परताल तितकी तुमची रस्सा भाजी असू द्या किंवा सुकी भाजी असू द्या एकदम भारी होते. फोडणी देणं भाजीला आणि मसाले परतणं आणि त्यामध्ये गरम पाणी वापरणं, ह्या 3-4 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप लक्ष देऊन करायच्या. मग तुम्ही कोणतीही भाजी करा, तुमची भाजी छानच होणार आहे बरं का. आणि मसाले आपले छान परतले की आपण तो राजमा घालून घेतला. लागेल असं गरम पाणी घातलं. आता मला जास्त पातळ नको होता, थोडासा लपतपा ठेवला मी. ज्या पद्धतीनं आपण ग्रेव्ही वगैरे करतो की नाही त्या पद्धतीनं सुरुवातीला मी घातलं पाणी गरम जास्त, पण मी उकळत त्याला थोडं घट्टच ठेवला. आणि नंतर आपण हिरवीगार कोथिंबीर घातली. इतका सुंदर चवीला झाला हा राजमा. आणि शेतकरी आहोत आम्ही हाडाचे, तर आपल्या शेतातली जी कुठली वस्तू असते किंवा पीक असतं त्याचं तर कौतुक किती करावं तेवढं कमीच वाटतं आपल्या शेतकऱ्याला की नाही. तर अशी आहे शेतकऱ्यांची थोडक्यात व्याख्या म्हणू शकतो आपण. तर रानातला राजमा खूप सुंदर झाला, सगळ्यांनी तो आवडीनं खाल्ला. परत एकदा आपण आणणारच आहोत तो राजमा, कारण अजून शेंगा जास्त आपल्या हे झालेले नाही आहेत, म्हणजे पिकल्या नाही आहेत आणि कडक झालेले नाही आहेत. अजून कुठे कुठे कवळ्यात शेंगा आहेत. तर परत एकदा आपल्याकडे सुक्या राजमाची भाजी करूयात आपण. चला बघूयात आपण पुढे काय केलं आहे. तर सध्या मटार म्हणजे ओले वटाणे खूप छान आलेत बाजारात आणि तुम्हाला जर स्टोअर करायची कसे ह्याची रेसिपी हवी असेल तर त्याचं देखील कमेंट करा. मी स्टोअर करून ठेवणार आहे ओले वटाणे, कारण वर्षभर लागतातच आपल्याला. तर कढईवरती तेल गरम करून घेतलं. बारीक चिरलेला लसूण, आलं आणि कांदा मी सगळंच एकदा चॉपरला घालून छान बारीक करून घेतलं होतं, ते घालून परतून घेतलं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक टोमॅटो घालून प्युरी करून घेतली. तर तुम्हाला सांगू का, आपण कांद्यासोबत मिरची देखील वाटू शकलो असतो, म्हणजे तुकडे करू शकलो असतो, पण मला ती टोमॅटोसोबत प्युरी करायची होती म्हणून मी टोमॅटोसोबत त्याची प्युरी केली. प्युरी पण आपण मस्त छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आणि आपण कच्चा कांदा वापरला आहे किंवा कच्चा आलं लसूण वापरले ना, त्याचा जो कच्चेपणा आहे ते जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हिरव्या मिरचीची ओल्या वटाण्याची भाजी फार कमी केली जाते बरं का. त्याचा पनीरमध्ये घालून किंवा भातामध्ये घालून खूप रेसिपीज असतात, पण ही भाजी माझ्याकडे केली जाते हिरव्या मिरचीची, कारण आम्ही ग्रामीण भागातले शेतकरी लोक आहोत. आमच्याकडे हिरव्या मिरचीचा वापर सर्रास केला जातो, त्यामुळे आपण हिरव्या मिरचीची ही
वटाण्याची भाजी केलेली आहे। छान मसाले परतले की त्यामध्ये आपण ओले वटाणे घातले, ते देखील घालून छान परतून घेतलं आणि लागल असं गरम पाणी घातलं। मस्त आपण ही भाजी मंद आचेवर शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहिलं असेल माझ्या प्रत्येक भाजीमध्ये गॅसची फ्लेम भाजी उखळताना मंदच असते, फोडणी टाकताना देखील तेल कडकडीत तापलेलं असतं, त्यानंतर फोडणी छान बसवते मी, त्यामुळेच माझ्या भाज्या खूप छान होतात। हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं का, स्वयंपाक करताना अगदी नवशिके लोकंसुद्धा ह्या गोष्टी जर लक्षात ठेवून स्वयंपाक केले तर छानच करतील। चला बघूयात आपण एक मराठवाड्यातली पारंपरिक रेसिपी जी आता पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे म्हणू शकतो। तर त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलं, अर्धी वाटी घेतलं गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद आणि 1 चमचा घातला आपण तेल। तेल घातल्यानंतर सगळ्या बेसनाला आपण तेल छान चोळून घ्यायचं आहे बरं का। तर हे छान तेल चोळलं की भाजी खूप चविष्ट होते आणि जे काही करणार आहोत ना आपण ते एकदम भन्नाट होतं। तर लक्षात आलं का तुम्हाला काय करतोय आपण करतोय उंबरहंडी। तर आपला हा उंबरहंडी प्रकार मराठवाड्यातला खास आहे आणि खास धाराशिवचा आहे। आता कोण कोण धाराशिवचे आहेत त्यांनी कमेंटमध्ये येऊन सांगायचं की आम्ही धाराशिवचे आहोत म्हणून बरं का, कारण त्यांना ते प्रकार माहिती असतील। आणि मस्त छान मिक्स केल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जे मिश्रण आहे ह्याचा सैलसर पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असा मीडियम गोळा करून घ्यायचा आहे। आणि तो केलेला गोळा 5 ते 10 मिनटं आपण मुरवत ठेवणार आहोत। त्यानंतर आपण 2 चमचे तीळ भाजून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, सुकं खोबरं आणि तीळ घालून घेतलेले आहेत आणि मिक्सरला आपण छान बारीक करून घेतलं आहे। ते उंबरहंडीमध्ये जो मसाला भरला जातो तो आपण करून घेणार आहोत। त्यानंतर आपण तो सगळा मसाला जो आहे तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही उंबर म्हणजे मोदकाची आमटी पाहिली असेल, पण हा जो उंबरहंडी प्रकार आहे ना तो एकदम भारी होतो आणि त्याच्यासोबत दुसरी भाजी नसली तरीही एका भाजीवरती पण जेवण होऊ शकतं। ताटामध्ये काढल्यानंतर त्यात आपण चवीनुसार मीठ, एसूर, थोडीशी हळद आणि थोडंसं कोथिंबीर। आता कोथिंबीर आपण भरपूर वापरायचीच आहे, ती आपण फोडणीत घालणारच आहोत आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला आता तो आपण जो गोळा केलेला आहे तर त्या गोळ्याची हातावरती पारी करून घ्यायची किंवा तुम्ही पोळपाट बेलणं घेऊन आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावून छान छोटीशी पुरी देखील लाटू शकता। पण हे कसं आहे माहिती आहे का, थोडंसं गव्हाचं पीठ लावलं त्याला लाटताना तर जेव्हा तो आपण आदनात टाकू म्हणजे रस्त्यामध्ये टाकू तेव्हा त्याला जास्त घट्टेपणा येऊ शकतो। म्हणजे पीठ लावलेलं असतं ना, जेव्हा रश्श्यामध्ये पडतं तेव्हा ते सुटतं पीठ, म्हणजे त्याचं मग घट्टपणा जास्त येतो। त्यामुळे शक्यतो पीठ न लावता हातावरती तेल लावून आपण ह्या पद्धतीचं वडा आपण थापतो की नाही हातावरती किंवा हातावरती पुरी थापतो त्या पद्धतीने आपण पातळसर असं थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असा मसाला भरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान त्याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून टाकायचा। म्हणजे एक प्रकारची आपण कचोरी वगैरे करतो ना त्या पद्धतीने करायचं आणि हातावरती ते छान असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त असा हा उंबरहंडी प्रकार एकदम चविष्ट एकदम भन्नाट तयार होतो। तुम्ही कधी पाहिलं नसेल, हा वेगळा प्रकार आहे आणि आमच्या खास मराठवाड्यामध्ये हा केला जातो। तर पूर्वी की नाही भाज्या तितक्या उपलब्ध नसायच्या, म्हणजे बाजार जरी आठवड्याचा झाला एकदाच तर मग हे बेसन म्हणा किंवा डाळी म्हणा ह्याचा जास्त वापर व्हायचा, त्यामुळे वेगवेगळे प्रकार उदयास आले असतील असं असू शकेल। तर बेसनाचा हा प्रकार अतिशय चविष्ट आमच्याकडे म्हणजे बऱ्यापैकी केला जातो। म्हटलं आपल्या व्ह्युअर्ससोबत देखील हा प्रकार आपण शेअर करूया। छान आपले सगळे उंबर आपण करून घेतले, त्यानंतर 1 कांदा फोडून घेतला, तो गॅसवर भाजून घेतला, त्याचे तुकडे करून घेतले आणि जो राहिलेला मसाला आहे त्यासोबत तो कांदा आपण छान प्युरी करून घेतला। कढईमध्ये तेल गरम करून घेतला आणि ती प्युरी घालून घेतली, चवीनुसार काळं तिखट, धणे पावडर, थोडीशी हळद घालून घेतलं आणि थोडंसं परत आपल्याला मीठ पण घालावं लागेल कारण आपण याचं आदन करणार आहोत। म्हणजे पाणी घातलं की मग मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण पण वाढवावं लागतं ना, त्यामुळे आपण मग थोडं तिखट पण घातलेलं आहे। तर हा काळा इसूर जो आहे तो आमच्या मराठवाड्यातला खास मानला जातो। बऱ्याच ठिकाणची वेगवेगळी तिखटं जशी आहे, जसं कोल्हापूर साईडला, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं आहे, तसं आमच्या मराठवाड्यामध्ये काळा इसूर हे तिखट म्हणजे महत्त्वाचंच मानलं जातं, जे सगळ्याच भाज्यांमध्ये सर्रास वापरलं जातं, जास्त झणझणीत नसतं आणि
जास्त मसालेदार पण नसतं, पण ते एकच तिखट असं आहे की ते सर्रास सगळ्या भाज्यांमध्ये वापरलं जातं. लाल तिखटाचा वापर फार कमी केला जातो. एसूर आणि हिरवी मिरची ही आमच्या ग्रामीण भागात जास्त वापरली जाते. आणि अन्नाला उकळी आली, आपण चव लागेल असं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि उकळी आली की ते सगळे उंबर घालून घेतले आणि मस्त मंद आचेवर शिजवून घेतलं. शिजल्यानंतर हे उंबर जे आहेत ते असे पाण्यावरती म्हणजे अन्नावरती तरंगतात, म्हणजे हलके होतात. आपण सुरुवातीला तेल घातले की नाही, त्यामुळे ते छान हलके होतात. हीच खूण आहे की आपली भाजी छान शिजली आहे. हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला. भाजी आपली तयार आहे. चला आता परत बघूया मराठवाड्यातलाच पुढचा प्रकार, आणि तो पण थंडीतला. तर सध्याच्या सीझनमधला हा पहिला ढाळा आहे, म्हणजे हरभरे, ओले हरभरे म्हणतो आपण त्याला. तर ते छान सोलून घेतले. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेलावरती ते भाजून घेतले. तुम्ही पाहिलं असेल की आपण सगळे ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या भाज्या ह्या सिजनेबल घेतलेल्या आहेत, ज्या थंडीमध्ये येतात. आणि छान आपण हरभरे भाजून घेतले की ते मिक्सरला आपण फक्त क्रश करून घ्यायचे, आपल्याला जास्त बारीक त्याची प्युरी करायची नाही. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून मोहरीची फोडणी केली, बारीक चिरलेला कांदा घालून घेतला. आता प्रत्येक भाजी करायची ही पद्धत ज्याच्या त्याच्या घराप्रमाणे वेगवेगळी असू शकते. आता ह्याला आपण प्युरी वापरलेली नाही आहे, बारीक चिरलेला कांदा वापरला. ज्याच्या घरात जसं आवडतं तशा त्या भाजीच्या पद्धती पडलेल्या आहेत बरं का, त्यामुळं वेगवेगळी आहेत पद्धती. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आपल्याला हवं असेल घाला, नाही घातलं तरी चालतं. नंतर आपण त्यामध्ये घातलं गावरान टोमॅटो, चवीनुसार मीठ, काळं तिखट आणि थोडीशी जिरा पावडर घातली आणि हळद पण घातली आपण. आणि मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घातलं. छान सगळं तेल सुटस्तर परतलं आणि त्यामध्ये आपण जे क्रश केलेले ओले हरभरे होते ते घालून घेतले. आणि तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवले बरं का मी पलीकडच्या गॅसवरती, कारण आपण कोरडी कोणतीच भाजी केली नाही. आम्ही ग्रामीण भागातले शेतकरी आहोत, आमच्याकडे भाकरी कुस्करून खातात, कोरड्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत. त्यामुळे आमच्या घरामध्ये भाज्या करण्याची पद्धत ही अशी आहे. थोडंसं का होईना रस्सा लागतो, लपतपी भाजी लागते आणि त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी भाज्यांना रस्सा करतो. तर लागलं असं गरम पाणी घातलं, मंद आचेवर ही भाजी शिजवून घेतली. तुम्ही पाहता शिजल्यानंतर एकदम अप्रतिम दिसते, पण दिसताना आणि चव तर एकदम भारी लागते ह्या भाजीची बरं का. त्यामुळे सध्या हरभऱ्याचा सीझन चालू आहे, ढाळे आलेले आहेत, एकदा नक्की करून बघा. तर आता आपण पुढची भाजी नाही बघणार, आपण चटणी बघणार आहोत. पॅनवरती तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये घातलं जिरं आणि भरपूर ठेचलेला लसूण घातला आणि 2 ते 3 चमचे घातले तीळ. सध्या थंडी चालू आहे, तेलाचं, तुपाचं, तिळाचं आणि जवसाचं, शेंगादाण्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये असायलाच हवं. त्यामुळे आपण वेगळ्या प्रकारची जवसाची चटणी करतोय. तर तीळ छान परतले की त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर, जी आपण अगोदर धुवून सुकट ठेवली होती, जेणेकरून आपल्याला छान कापता येईल. चवीनुसार मीठ घातलं, नंतर घातलं लाल तिखट. आता चटणी आहे, थोडंसं लाल तिखट असायलाच पाहिजे, रंगाचं घाला किंवा चवीचं घाला. हिरवी मिरचीचा ठेचा घातला तरीही छानच लागेल. आणि गॅस बंद करून घेतला आणि पॅनवरती आपण ती चटणी कडक करायला ठेवली. अगदी साईड डिश म्हणून देखील आपण त्याचा वापर करू शकतो. एकदम अप्रतिम होते आणि तोंडी लावणं म्हणून तर खूप सुंदर लागते ही चटणी, त्यामुळे एकदा नक्की करून बघा. चला आता भरपूर भाज्या झाल्या, चटणी झाली, तर आता करूयात कडू कारलं. तेही अजिबात कडू लागणार नाही आहे. 1/2 किलो कारलं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पातळ पातळ काप करून घेतले आणि आपण परत एकदा ते मीठ लावून ठेवलं आणि मीठ लावून ठेवल्यानंतर परत एकदा धुवून घेतलं. असं केल्याने काय होतं, बऱ्यापैकी त्याचा कडूपणा निघून जातो. आणि तुम्ही पाहत असाल मी कारल्यातले बी बाजूला काढलेले नाहीत, कारण बियाची देखील भाजी खूप छान होते. मस्त सगळे कारले आपण असे छान धुवून घेतले आणि छान पिळून घेतले बरं का. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. आता तुम्ही अगोदर कारले भाजू सुद्धा शकता आणि मग त्याला फोडणी टाकू शकता, पण आपण तसं करत नाही, त्यावेळेस वेगळी करतोय. उभा चिरलेला कांदा घालून घेतला. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आपल्याला, कारण छान लागतो जरा कारल्यासोबत जास्तीचा कांदा परतत आला की आलं लसूण पेस्ट घातलं 1 चमचा आणि छान ते देखील परतून घ्यायचं आहे. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर आपण हळद घातली, धणे जिरे पावडर घातलं, तिखट घातलं आणि नंतर घातलं आपण
कारलं. तुम्ही पाहताल बी देखील आपण त्याच्यासोबत परतत आहोत, अजिबात कडू होणार नाही. छान परतून घ्यायचे, गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे. लागलं तर आपण शेंगदाण्याचं कूट घालू, नाही घातलं तरीही चालतं. ओल्या खोबऱ्याचं किस घातला तरीही छान लागतं. त्यानंतर आपण त्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी आपण म्हणजे चिंच भिजू घातली होती, चिंच गुळाचं पाणी घालून घेतलं. मंद आचेवर आपण कारलं शिजवून घेतलं. कारलं शिजवताना झाकण घालायचं अजिबात नाही आणि ओपनमध्ये म्हणजे पूर्ण भाजी होईपर्यंत गॅसची फ्लेम बारीक ठेवून परतत ही भाजी शिजवायची आहे. भाजी छान शिजली की हिरवीगार कोथिंबीर घालायची. छान आपली कारल्याची अजिबात कडू नसलेली भाजी तयार होते. चला तर हा पूर्ण भाज्यांचा व्हिडिओ झालेला आहे. कोणती भाजी आवडली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच भाज्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. कोणती भाजी आवडली त्यासाठी कमेंट करायला विसरू नका बरं का. आणि चला आता परत नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत आपण. तोपर्यंत नमस्कार.